सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्ष कत्तल. ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडे कोळशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून जिओ टॅगिंग शिवाय सुमारे 3000 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंग शिवाय 300 झाडे कापून त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडे कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरात वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी झाडे वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8.24 किलोमीटरच्या या पुलाचे बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचे असून त्यासाठी 1847.72 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या मार्गात 1788 बाधित होत आहेत झाडे. ही झाडे कापून त्यांचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोळशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. या कंत्राटदाराने 171 झाडे मुळापासून काढून ती कोळशेत येथे लावणे गरजेचे असताना त्याने सुमारे 300 झाडे रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहे. या कामात त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सहाय्य केले आहे. दरम्यान सुमारे 30 वर्षापूर्वी ही झाडे आपणच लावली होती. टी चंद्रशेखर हे आयुक्त असताना ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता या झाडांची अमर्याद कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे. विजन महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रथम म्हणजे मला सांगायचं की मी ही जागा का निवडली. तर इथे जी मागे झाडं तुम्ही बघताय ती 30 वर्ष जुनी झाडं आहेत आणि जेव्हा चंद्रशेखरनी हा सर्व्हिस रोड केला तेव्हा मी ह्या प्रभागातला नगरसेवक होतो. ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली आहेत आणि समोरच्या सोसायटींना 10-10, 15-15 झाडं दत्तक देऊन ती आम्ही जगवली. आज अतिशय दुःख होतं आहे की अशा प्रकारची 30 वर्ष जुनी झाडं आपण त्याचा कत्तल करतो. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही. डेव्हलपमेंट हे झालंच पाहिजे. ट्रॅफिकचा हा विषय फार मोठा आहे, पण ट्रॅफिक काढण्याचा एकच दृष्टिकोन नसावा. थोडं जर ट्रान्सपोर्टची सिस्टम तुम्ही सुधारली तर त्याच्याने ट्रॅफिक कमी होऊ शकतो. आता ठीक आहे, तुम्ही हा रस्ता 1800-1900 कोटी रुपयाचा करायला तुम्ही निविदा काढली, तुम्ही कॉन्ट्रॅक्टही दिलं. साधारण 1800 झाडं तुम्ही तोडताय. माझं स्पेसिफिक मत आहे की सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्स म्हणतं की या झाडांना जिओ मार्किंग केलं पाहिजे, नंबरिंग केलं पाहिजे आणि कोळशेतमध्ये जिकडे त्यांना जागा दिली तिकडे ही जागा त्या जागेवर ट्रान्सप्लांट केली पाहिजे आणि ट्रान्सप्लांट करून जगवली पाहिजे. आणि तेवढंच नाही, सुप्रीम कोर्ट पुढे जाऊन म्हणतं की दर 6 महिन्यानंतर तिथे तुम्ही एक सर्वे केला पाहिजे आणि त्याचा स्टेटस बघितलं पाहिजे. आज मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो आणि अगदी मी पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की रोज रात्री 3, 4, 2 वाजता झाडाचा कत्तल होतो आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे मुळाच्या वरतून झाडं कापलेली आहेत, तिकडे माती टाकलेली आहे. म्हणजे कुठेही झाडं ट्रान्सप्लांट होत नाही आहेत. त्याचा क्लिअर कट कत्तल होतो आहे. 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन जर असं थुकपट्टी तुम्ही करणार असाल झाडं काढायसाठी तर हे ठाण्याचे नागरिक सहन करणार नाहीत, राष्ट्रवादी सहन करणार नाही. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला स्पेसिफिकली असं वाटतं की ठाण्याचे अधिकारी ह्याच्यात संलग्न आहेत या कंपनीबरोबर. पहिले कत्तल झाली मेंटल हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला मॉडेलामध्ये झाली, त्याच्यानंतर ACCमध्ये झाली, ओबरॉयमध्ये झाली, रेमंडमध्ये रोज झाडं कापली जात आहेत आणि आता ही 1800 झाडं तोडत आहेत. याचा परिणाम काय होता आहे आपण सगळे बघताय की मागच्या आठवड्यात AQI इंडेक्स या ठाणे शहराचा 300च्या वर होता. म्हणजे पुढच्या 10-15 वर्षामध्ये ठाण्याची तुलना पोल्युशनमध्ये दिल्लीबरोबर केली जाईल. हेच ठाणं आपल्याला अपेक्षित आहे का?
आज आपण फेब्रुवारीच्या 10 तारखेला 12 तारखेला आहोत आणि ऑलरेडी टेम्परेचर 35 डिग्री आहे. मग तुम्ही विचार करा की येणाऱ्या एप्रिल आणि मेमध्ये या ठाण्याची परिस्थिती कशी असेल. आणि असं सगळं असताना जी एक ग्रीन हे आहे ते तुम्ही रोजपणे छाटताय, तोडताय, कत्ल करताय. याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत. एक